नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ठरलं तर एकदाच प्रधानमंत्री मोदींच्या उपस्थितीत नव्या सरकारचा शपथविधी, मुख्यमंत्री कोण हे मात्र गुलदस्त्यात। यासेर उर्दू प्राथमिक शाळेचा स्तुत्योपक्रम आणि जुगार खेळणाऱ्यांवर परभणीत कारवाई। आता पाहूया बातम्या सविस्तरपणे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 8 दिवस झाले आहेत, मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण या संदर्भातील निर्णय हा गुलदस्त्यात आहे। या संदर्भात दिल्ली दरबारी बैठकीचा सिलसिला हा सुरू आहे। 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री हा भाजपाचा असेल यावर शिक्कामोर्तब झाले असले तरीही अधिकृत नावाची घोषणा मात्र अद्याप करण्यात आलेली नाही। त्यामुळे नवीन सरकारचा शपथविधी कधी होईल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे। असे असतानाच शपथविधी हा 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पातळीवरून ही माहिती देण्यात आली आहे। राज्यात सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीकडे मुख्यमंत्रीपद हे जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यपद मिळणार आहे असेही सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण आणि त्यांचं नाव काय याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे। महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये आपली मंत्री म्हणून वर्णी लागावी यासाठी निवडून आलेले प्रत्येक आमदार आपल्या गॉडफादरच्या संपर्कात असल्याचंही पाहावयास मिळत आहे। एकूणच 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे हे मात्र निश्चित। सेलू येथील गौरव सेवाभावी संस्थाद्वारा संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी सेलू येथील आठवडी बाजार या ठिकाणी शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं। इयत्ता 3रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आठवडी बाजार या शीर्षकानं असलेली कविता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता यावी याकरता वर्ग शिक्षक शेख साजिद शेख मजीद, सहशिक्षक सय्यद अमन आणि शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फिरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आठवडी बाजाराची सहल घडविण्यात आली। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात बाजारात असलेली विविध फळभाज्या आणि घरगुती साहित्याची दुकानावर कशा प्रकारे खरेदी विक्री केली जाते, त्याचबरोबर चलनाचा वापर कसा केला जातो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पठाण रहमान खान खैरुल्ला खान आणि गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी सर्वांचं कौतुक केलं आहे। परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट भागात तिरट जुगार खेळत बसलेल्या जुगाऱ्यांवर नानटपेठ पोलिसांच्या पथकानं शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकला। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य असे एकूण 3,52,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जुगाऱ्यांविरोधात नानलपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून मराठवाडा प्लॉट येथील लक्ष्मीबाई मुसळे यांच्या घरात तिरट नावाचा जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। यावरून पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी 8 इसम गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले। पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी अंमलदार सुधाकर कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मुश्ताक शेख इस्माईल, रसूल खान ताज खान पठाण, मोहम्मद जावेद मोहम्मद गफार बागवान, सय्यद रफीउद्दीन सय्यद वलीउद्दीन, तवक्कल उर्फ बाबा खान नजीर खान, शेख मोहसिन शेख सलीम, मोहम्मद तौफिक मोहम्मद मुनवर, शेख जावेद शेख अमीर आणि लक्ष्मीबाई दिलीप मुसळे या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, सय्यद, पोलीस अंमलदार आसाराम दवंडे, शोएब खान, संतोष सानप भोसले यांच्या पथकानं सदरील कारवाई केली आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।